अक्कलकोट वागदरी रस्ता नेहमीच देतो अपघाताला निमंत्रण. अक्कलकोट वागदरी मुख्य रस्ता नेहमीच अपघाताला निमंत्रण देत आहे. या परिसरातील सांगवी गावाजवळ एक वळणदार रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील 4 जण चिरडले गेले. यात एक महिला मृत्युमुखी पडली. याशिवाय याच ठिकाणी शनिवारी मध्यरात्री स्विफ्ट डिझायर कार क्रमांक KA24M7202 या कारच्या वाहन चालकास वळणदार रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडला. मध्यरात्री झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील सर्वजण सुखरूप आहेत. मात्र कारचे अतोनात नुकसान झाले. या रस्त्यावर दिशादर्शक, अपघातग्रस्त वळणदार रस्ता, वेग नियंत्रण असे फलक लावणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गावरील संबंधित अधिकारी वेळीच लक्ष देऊन या अपघातग्रस्त परिसरात योग्य फलक लावून वाहन चालकांना सावध करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. किरण कवडे, अक्कलकोट प्रतिनिधी, स्टार न्यूज, सोलापूर. सर, तुम्हाला काय वाटतं या वागदरी अक्कलकोट या रोडवरती भयानक 2 दिवसाआड एकदा ॲक्सिडेंट होत आहेत. मग ह्या कॉर्नर वगैरे मोठे आहेत, तिथे काही बॅनर वगैरे नाहीत, बोर्ड नाहीत, काय नाहीत. तर काय वाटतं तुम्हाला की हे असे ॲक्सिडेंट होत आहेत, 2-3 दिवसाआड वगैरे ॲक्सिडेंट होत आहेत? नाही, तुम्ही जे बोलता ते खरंच आहे. कारण एक दिवसाआड इथं या अक्कलकोट वागदरी रोडवरती भयानक की अपघाताचं सापळा या ठिकाणी रचला आहे असं वाटतं आहे. कारण इथे कुणाचंच लक्ष नाही, प्रतिनिधी नाही आहेत किंवा काय नाही आहेत, कुणाचंच लक्ष नाही आहे. अधिकारी लोक लक्ष द्यायला तयार नाही आहेत. फलक नाही आहेत या रोडवरती, वागदरी अक्कलकोट रोडवरती नियंत्रण नाही आहे, वेगाचं नियंत्रण नाही आहे लोकांवरती. जर फलक लावले तर या ठिकाणी बाबा त्यांना या वेगाचं नियंत्रण कळतं की काय किती ह्याच्याने चाललं पाहिजे, किलोमीटरवरती किती स्पीडने चाललं पाहिजे. स्पीड नाही आहे म्हणून बघा ही गाडी ही स्पीड नाही आहे म्हणून शेतात घुसली, 1 एकरच्या पुढे गेली गाडी. त्यामुळे आणि हीच घटना नाही आहे. याच्या अगोदर 2 दिवसापूर्वीही या कॉर्नरवरती अक्कलकोट वागदरी रोडवरतीच या सांगवी बुद्रुकच्या इथे एक घटना घडली. त्या घटनेमध्ये पण एक महिला या ठिकाणी मृत्युमुखी पावली. तर या प्रशासनाला आणि या अधिकाऱ्यांना लोकांना विनंती आहे की बाबा या रोडवरती जागोजागी फलक लावावं आणि वेगाचं नियंत्रण जे करू शकतील, काय करू शकतील यावरती तोडगा काढावा, हीच विनंती आहे. कारण गावातून निघताना, सांगलीतनं निघताना किंवा कुठून निघताना की बाबा भीती असते की बाबा पुढे जाऊन अक्कलकोटला जाताना किंवा जवळपासच्या गावात जाताना किंवा शेताकडे जाताना. तर ही परिस्थिती खूप भयानक आहे की घरातून गाडी काढताना ही भीती वाटते की बाबा पुढे जाऊन 1 किलोमीटरवरती काय होईल याची शक्यता नाही आहे, वेगावरती नियंत्रण नाही आहे गाड्यांचं. त्यामुळे या सगळ्यांना, अधिकाऱ्यांना किंवा सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की यावरती तोडगा काढून लवकरात लवकर फलक या रोडवरती, अक्कलकोट वागदरी रोडवरती फलक लावावे, हीच विनंती. ओके, धन्यवाद साहेब.